आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला। दुपारी 2 वाजेपर्यंत 20.19% मतदान। नाशिक महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत या निवडणुकीत 20.19% मतदान नोंदवण्यात आलं असून ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे। नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा 3 उमेदवार रिंगणात असून जिल्ह्यातील 9 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे। एकूण 619 मतदारांपैकी 125 मतदारांनी दुपारी 2 वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावलाय। मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून वेबकास्टिंगच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे। निवडणूक निरीक्षक महेशकर साहेब यांनी मालेगाव, कळवण आणि सटाणा येथील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान व्यवस्थेची पाहणी केली। मतदान केंद्रांवरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि मतदान प्रक्रियेचा त्यांनी आढावा घेतलाय। दरम्यान नाशिक महानगरपालिकेचे महापौर हिमगौरी आडके यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये उपमहापौर विलासअण्णा शिंदे, सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते श्याम बडोदे आणि शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांच्यासह तब्बल 122 नगरसेवक उपस्थित होते। दुपारनंतर मतदानाचा वेग वाढत असल्याचे चित्र असून सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात सुरू आहे। कॅमेरामॅनसह नाशिक खबर न्यूजसाठी संजय परदेशी।